नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु मित्रांनो, शासनाकडून अधिकृत अशी कोणतीही तारीख किंवा अशी घोषणा केली गेलेली नाही. तरी पण मित्रांनो, येत्या 30 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होईल अशी सर्व शेतकऱ्यांना आशा आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो. कारण बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना PM किसान योजनेचा हप्ता जो भेटत होता तो बंद झालेला आहे. तर तो कशामुळे बंद झालेला आहे, त्याची नेमकी कारणे कोणती आहेत व त्याच्यावरती नेमकी काय उपाय केला पाहिजे यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे मित्रांनो ते म्हणजे जमिनीचे प्रमाणीकरण नसणे. म्हणजे आपण ज्या वेळेला टेटस ओपन करतो त्यावेळेला बघितले तर आपल्याला लँड सीडिंग नो असे पाहावयास मिळते, म्हणजे जमिनीचे प्रमाणीकरण नसणे. तर याची बरीच कारणे आहेत मित्रांनो. तुमच्या नावावरती 7/12 असला तरी देखील त्याच्यामध्ये नावामध्ये काही बदल असू शकतो. तुमच्या आडनावामध्ये बदल असू शकतो, नावामध्ये बदल असू शकतो, वडिलांच्या नावामध्ये बदल असू शकतो. ते 7/12वरचे नाव आणि आधार कार्डचे नाव याच्यामध्ये मिसमॅच होते व त्यामुळे आपल्याला जो ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेला आपलं नाव त्या 7/12वरती आढळून येत नाही व आपल्या जो PM किसानचा जो स्टेटस आहे त्याच्यामध्ये लँड सीडिंग नो असा रिमार्क पडतो. तर ज्या वेळेला असा आपल्याला अडचण येते की जमिनीचे प्रमाणीकरण नसले म्हणजे लँड सीडिंग नो असे ज्या वेळेला येते त्यावेळेला त्याच्यावरती काय उपाययोजना करावी, तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे आपण आपले जे 7/12 आहेत ते व आधार कार्डवरचे नाव हे अगदी तंतोतंत व सेम येईल यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागतील किंवा जी काही प्रोसेस करावी लागेल ती करून घ्यावी. आणि ज्या वेळेला आपले आधार कार्डवरचे नाव व 7/12वरचे नाव बरोबर असेल तर मित्रांनो 3 महिन्याच्या आतमधला 7/12 आधार कार्ड, त्यानंतरनं तुमच्या नावावरती जमीन झालेली असते त्याचा एक डायरी नंबर पडलेला असतो. ती डायरी घेऊन मित्रांनो आपण महसूल कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे व तिथे आपले जी कागदपत्र आहेत ती दाखवून मित्रांनो तेथील जे अधिकारी आहेत ती तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून तुम्हाला मित्रांनो लँड सीडिंग जे नो झालेलं आहे ते तुमचं प्रमाणीकरण जमिनीचे करून तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व करून देतील. दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो EKYC नसणे. म्हणजे मित्रांनो बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना माहिती नसते की आपली EKYC पुन्हा करण्यासाठी आलेलं आहे. तर ज्या वेळेला आपण स्टेटस मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरती जाऊन आपण आपले आधार कार्ड घेऊन आपला PM किसानचा स्टेटस चेक केला पाहिजे. त्यावेळेला जर EKYC केलेली नसेल तर मित्रांनो आपण जवळच्या CSC केंद्रावरती किंवा आपले सरकार केंद्रावरती जाऊन ती KYC करून घेणे गरजेचं आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो बँक खाते आधारशी लिंक नसणे. तर काय होतं मित्रांनो, आपण जो PM किसान योजनेसाठी जे खाते नोंदणी केलेली असते तर त्या खात्याला आपला आधार नंबर लिंक नसतो, त्यामुळे देखील आपल्याला या योजनेचा लाभ भेटत नाही. तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, आपण बँकेमध्ये जाऊन त्या बँकेमध्ये आपले आधार कार्डची झेरॉक्स देऊन, बँक पासबुक झेरॉक्स देऊन तेथील बँक कर्मचाऱ्यांना खात्याला आधार कार्ड लिंक करायला सांगायचं आहे. दुसरा मित्रांनो प्रॉब्लेम म्हणजे आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक असून देखील आपल्याला या अनुदानाचे पैसे भेटत नाहीत.
तर त्याचे कारण म्हणजे मित्रांनो त्या खात्याला DBT एनेबल नसणे आणि आत्ताचं जे काही शासनाचे अनुदान आहेत मित्रांनो ती सर्व DBTच्या मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। त्यामुळे आपल्या खात्याला DBT एनेबल करून घेणे गरजेचे आहे। ही प्रोसेस देखील तुम्हाला मित्रांनो बँकेमध्ये जाऊनच करावी लागेल। नंतरचा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो आधार लिंक बँक खाते बंद असणे। या योजनेसाठी मित्रांनो आपण जे बँक खाते जोडलेलं आहे किंवा आपल्या ज्या खात्याला आधार लिंक आहे त्या खात्यावरती आपण व्यवहार न केल्यामुळे आपले ते खाते बंद झालेले असते व त्यामुळे देखील आपल्याला या योजनेचे पैसे येत नसतात। तर मित्रांनो आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही, कोणत्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे व ते खाते चालू आहे की नाही हे पडताळून पाहणे देखील गरजेचे आहे मित्रांनो। यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो ज्या वेळेला आपण या योजनेसाठी नोंदणी केलेली असते त्याच्यानंतरनं मित्रांनो आपल्याला काही अडचणी येतात त्यावेळेला आपण आधार कार्डमध्ये दुरुस्ती करतो, म्हणजे नावामध्ये असेल, वडिलांच्या नावामध्ये असेल किंवा आपल्या आडनावामध्ये असेल, आपण यामध्ये चेंजेस करतो। तर त्यावेळेला देखील मित्रांनो आपले 7/12वरचे नाव व आधार कार्डवरचे नाव याच्यामध्ये मिसमॅच होते व आपल्याला या योजनेचा लाभ भेटत नाही। तर मित्रांनो या गोष्टीची देखील काळजी आपण घेणं गरजेचं आहे। नंतरचा मित्रांनो महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही PM किसान योजनेसाठी ज्या वेळेला नोंदणी करता त्यावेळेला मित्रांनो तुम्ही जर आयकर भरत असाल तर तुमचा जे या योजनेसाठी केलेला अर्ज आहे तो अपात्र केला जातो। मित्रांनो तुम्ही त्यावेळेला आयकर भरत असाल आणि आता जर आयकर भरत नसाल तर त्या पद्धतीची डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो तुम्हाला संबंधित तहसील कार्यालय किंवा कृषी अधिकारी जे तुमचे तालुक्यामध्ये PM किसानचे काम बघतात त्यांना आपण जाऊन भेटणं गरजेचं आहे व आता आम्ही ITR फाईल जी असेल ती आपण भरत नाही किंवा रिटर्न करत नाही त्या संदर्भातली सर्व माहिती आपण त्यांना दिल्यानंतरनं तुमचे जे PM किसानचं जे खातं असेल किंवा या योजनेचा जो लाभ असेल तो मित्रांनो चालू होईल। यानंतरचा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसणे। त्यामुळे मित्रांनो आपल्याला PM किसान असेल किंवा इतर कोणती योजना असेल या योजनेचा स्टेटस किंवा आपल्याला चेक करता येत नाही। यासाठी मित्रांनो आपल्याला मोबाईलवरती OTP येतो, तो आधार कार्डला मोबाईल लिंक नसल्यामुळे OTP न आल्यामुळे आपल्याला PM किसान योजना असेल किंवा इतर कोणती योजना असेल त्याचा स्टेटस आपल्याला पाहता येत नाही, नेमका काय प्रॉब्लेम योजनेमध्ये झालेला आहे तो पाहता येत नाही। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या योजनेसाठी किंवा इतर योजनेसाठी देखील आपल्याला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। तर तो मित्रांनो आपण जवळच्या असणाऱ्या जिथे आधार कार्ड तयार केले जाते तिथे जाऊन तुम्ही आधार कार्डला मोबाईल लिंक करून घेऊ शकता व त्याचेच आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता मित्रांनो। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमचे 7/12वरचे नाव, आधार कार्डवरचे नाव तसेच बँक खात्यावरचे नाव यामध्ये मराठी व इंग्लिश हे बरोबर असणे गरजेचे आहे। तसेच आपल्या नावाचं जे स्पेलिंग आहे ते देखील ॲक्युरेट असणे गरजेचं आहे मित्रांनो। बँकेला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, खाते आपले DBT एनेबल असणं गरजेचं आहे। या सर्व गोष्टीची मित्रांनो आपण पूर्तता केली पाहिजे। त्यानंतरच आपल्याला PM किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा अन्य कोणतीही शासनाची योजना असेल सर्व आता मित्रांनो सर्व शासनाच्या योजनेचे जे अनुदान असेल ते DBT मार्फतच सर्व लाभार्थ्यांना दिले जाते। त्यामुळे मित्रांनो या सर्व गोष्टीची काळजी घेणे हे बरोबर आहे का नाही पाहणे आपले काम आहे मित्रांनो। पूर्वीसारखं आता नसून काळाप्रमाणे आपण देखील बदलले पाहिजे। आताचं जे युग आहे ते ऑनलाईन युग आहे मित्रांनो। त्यामुळे त्या पद्धतीनेच आपण जी आपली काही खात्याची किंवा डॉक्युमेंटची आहे ती सर्व प्रोसेस केली पाहिजे व तुम्ही ही सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर नक्की तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल
तसेच तुम्हाला या योजनेबद्दल आणि काही माहिती हवी असेल किंवा काय अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मित्रांनो नक्की प्रयत्न करू. तसेच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. तसेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग धन्यवाद.